ह्याच एकीकरण समितीने विधानसभेमध्ये कुठलाही हिंदू पक्षाला किंवा हिंदू कॅन्डिडेटला कोणाला नाही, एका मुस्लिम कॅन्डिडेटला जाऊन त्याला मदत केली त्यांनी, तर ही कुठली मराठी एकीकरण समितीची दोरी भूमिका होती? म्हणजे थोडक्यात हा मोर्चाचा मागे काँग्रेस आणि उभाटा पण ह्या सोबत आज आपण बघा त्यामध्ये सगळे ते पॉलिटिकल तेच चालवत आहे। म्हणून हा भविष्यात अशा प्रकारचा होता कामा नये जिथे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होऊ शकते असं माझं तरी मत आहे। परंतु मीरा भाईंदरमध्ये सातत्याने अशा प्रकारचे मोर्चे निघतात, कुठेतरी कायदा व्यवस्था यामुळे बाधित होते असं वाटत नाही तुम्हाला? एक आमदार आहात, कायदा व्यवस्था कुठेही हे खिंड लागता कामा नये, त्यासाठीच पोलिसांनी कदाचित त्यावर योग्य कारवाई केली असेल। मी परत सांगतोय, मोर्चा काढणं हा चुकीचं नाही, परंतु पोलिसांकडे गोपनीय विभागही असते। ह्या मोर्चाचा मागचा उद्देश काय, ह्याचा मागे कोण कोण त्याला तूल देतात, बऱ्याचदा दाखवायला वेगळा चेहरा असतो आणि करायला वेगळा चेहरा असतो। म्हणून या मोर्चाचं पोलिसांनी जे केलं असेल कारवाई असं मला तरी वाटते, त्या लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन सांभाळण्याकरता केली असेल। परंतु तुम्ही स्थानिक आमदार आहात, तिथे जेव्हा परप्रांतीयांनी मोर्चा काढला त्यांना तिथे परवानगी दिली गेली, आता जेव्हा मराठी माणसं मोर्चा काढतात त्यांना परवानगी दिली जात, हा दुजाभाव महाराष्ट्रामध्ये का केला? असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे परप्रांती यांनाही मोर्चाला परवानगी दिली नव्हती आणि त्यांचा हेतू एकच होता, स्पष्ट हेतू होता, कुठलाही दोरी भूमिका नव्हती की आमचा लोकांना मारला आहे म्हणून असं भविष्यात ही घटना घडू नये आणि आमच्यावर जे अन्याय त्याचा कडक कारवाई एवढीच त्यांची भूमिका होती। तेही त्यामध्ये त्या लोकांनी एका हॉलमध्ये संघटित झाले होते, काही लोक उत्साहात त्या दुकानामध्ये गेले, पण कोणी अभाषा किंवा असभ्यता असं काही केलं नाही आणि त्यांची भूमिका एकदम क्लिअर होती, गावासमोर पण पोलिसांसमोर पण आणि शहरासमोर पण। ह्यांची भूमिकामध्ये खरं बघायला काही दिखाना कुछ और करना कुछ अशा प्रकारचं हे दिसून येते। परंतु तुम्ही मराठी लोकांवरती संशय घेताय का? मी मराठी लोकांवरती हा संशय आहे, कारण एक ऐकून घ्या, प्रत्येक वेळेस रस्त्यावरती उतरून दंगा करणारा असतो का? बघा, मी पहिल्या लाईनमध्ये सांगितलं, मोर्चा काढणं चुकीचं नाही, ते कोणी काढू द्या, परंतु मोर्चाचा हेतू मागे वेगळा असेल, त्याला चालवणारा वेगळा असेल तर त्यामध्ये नक्कीच पोलिसांनी दखल घेतली पाहिजे। मोर्चे आज थोडी काय उद्याही निघणार आहे, परवाही निघणार आहे, पारंपरिक रोज निघत असतात मोर्चे, आम्ही काढत असतो, त्यात चुकीचं काही नाही आहे ना, परंतु हेतू वेगळा असेल तर नक्कीच पोलिसांनी त्यामुळे दखल घेतली पाहिजे। आम्ही हे बोलत नाही की ते सगळं बरोबरच केलं आहे किंवा चुकीचं केलं आहे, पोलिसांना त्यांना वाटलं असेल की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनमध्ये कुठेही प्रकारचा खंड लागू नये त्यासाठी कदाचित केला असेल। धन्यवाद। प्रश्न उपस्थित केलेले आहेत मराठी मोर्चा संदर्भात, असेच प्रश्न जेव्हा परप्रांतीयांनी मोर्चा काढला तेव्हा का उपस्थित केले गेले नाही, तेव्हा पोलिसांनी त्या संदर्भात का भूमिका? बघा, मी त्यावेळी कुठला प्रश्न आजही उपस्थित करत नाहीये, तुम्ही मला माझं मत विचारलं म्हणून मी माझं मत सांगितलं, त्यावेळी माझं मत विचारलं मी माझं मत सांगितलं। मी परत सांगतोय, मोर्चे काढण्या काय चुकी, आज काय उद्या पण मोर्चे निघणार आहे, परत कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या विषयावर मोर्चे हे निघतच असतात आणि सगळे जाती धर्मांची लोक काढत असतात, मराठी माणूसही काढत असतो, वेगवेगळ्या विषयावर आपण काढत असतो, त्याला कोणी विरोध करायचं काही कारणच नाहीये, मी हे आपल्याला सांगतो। परंतु एक शेवटचा प्रश्न, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की मराठी एकीकरण समितीने एका मुस्लिम उमेदवाराला पाठिंबा दिलेला होता, तो मुस्लिम उमेदवार कोण, त्याची माहिती तुमच्याकडे आहे का? की तुम्ही मोघम पद्धतीने हे सगळे आरोप लावतात? एक मिनिट, आपल्याला मी फोटो दाखवून देतो। हा, आणि हे त्याला पाठिंबा देताना हा काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन होते। बघा, पाठिंबा कोणाला दिलं काय दिलं याचा माझा संशय नाही आहे, पण जी मराठी एकीकरण समिती ज्यावेळी मराठी माणूस उभा होता निवडणूकमध्ये त्यावेळी मराठी माणसाला साथ दिलं नाही, ते जाऊन काँग्रेसचा एखादा मुस्लिम उमेदवाराला साथ दिलं, ते त्यांची इच्छा कोणाला द्यायची, पण ज्यावेळी ते मराठी एकीकरण समिती मराठी माणसांसोबत त्यावेळी उभे राहिले का? नाही राहिले। माझं एक ऐकून घ्या, बघा एक ऐकून घ्या, असं आहे तुम्हाला हे सांगा, अशा मीरा भाईंदरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अमराठी जन्माला आलेले आहेत। माझं म्हणणं आहे त्यावेळी त्यांनी मराठी माणसाला साथ न देता हे खाली सांगायचा उद्देश काय, हे चालवणारा सगळं काँग्रेस आहे मागून, हे मला सांगायचा उद्देश होता या फोटोचा। त्यांनी कोणाला समर्थन दिलं तो त्यांची स्वइच्छा आहे, मी त्याच्याबद्दल का बोलत पण आहे, पण मला सांगायचं आहे की चालवणारा हे सगळं काँग्रेस आहे। धन्यवाद। उल्लेख केला की मुस्लिम उमेदवाराला या समितीने मतदान केलं,
मदत केली, परंतु कुठेतरी आता या मुद्द्याला मराठी विरुद्ध हिंदुत्व या अँगलनं डायव्हर्ट केलं जाते, कारण मुस्लिम